नमः पार्वती हर हर महादेव। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान शिवशंकराच्या वाङ्मयीन प्रतिमूर्ती शिव महापुराण या ग्रंथाच्या कथेच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत। श्री क्षेत्र केकत जळगाव नावाच्या या गावामध्ये महाराष्ट्राच्या संत परंपरेला लाभलेले अनेक महात्मे त्यामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरु ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु वामनभाऊ महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु भीमसिंह महाराज आदी थोर महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने केकत जळगावचा हा वार्षिक उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। आणि या पवित्र उत्सवात शिवपुराण करण्याचं सद्भाग्य माझ्या पदरी आहे। समस्त ग्रामस्थ मंडळी, केकत जळगावकर, पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर आबाल वृद्ध सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये तन मन धनाने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत। मागच्या गेल्या 2-3 वर्षापूर्वी 2-3 वर्षापासून आपण ज्यांच्या मुखातून भागवत कथा ऐकली ते गुरुवर्य हरिभक्तीपरायण श्री महंत विवेकानंद महाराज शास्त्री आणि स्वामीजींकडूनच या वर्षी ही गोड कथा करण्याचं सद्भाग्य माझ्या पदरी आहे। सप्ताह समिती, सप्ताह कमिटी यांच्या अतिशय सुंदर आयोजनातून, नियोजनातून पालवे बाबांनी मला संपर्क केला। या गावचे भाचे जे भगवानगडाचे विद्यार्थी आहेत प्रमोद महाराज यांच्या संपर्कातून आजचा हा गोड शिवपुराण कथा करण्याचा योग आहे। हरिभक्तीपरायण हरिओम बाबा, हरिभक्तीपरायण कोल्हे बाबा, अनेक महाराज मंडळींच्या पवित्र उपस्थितीमध्ये या शिव महापुराण कथेच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत। पैठण तालुक्यामध्ये एक अतिशय ऐश्वर्यात संपन्न होत असलेला हा उत्सव आहे। एकाहून बळीरे अशी सर्व दिग्गज कीर्तनकार मंडळी, कलाकार मंडळी या कथेच्या निमित्ताने आपल्याकडे येत असतात आणि म्हणून या शिव महापुराण कथेचा आज प्रारंभ होतो आहे। कथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोतृवर्गांना माझा या व्यास मंचावरून त्रिवार प्रणाम आहे। आरंभी आवडे आदरे आले नाम, 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 सकल सिद्धि जगी आल पूर्ण काल, तेने सकल सिद्धि जगी आल पूर्ण काल,
रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम रामकृष्ण गोविंद गोपाळा. भगवान शिवशंकराच्या कथेला प्रारंभ आपण करतो आहोत. मानवी जीवनाच्या उद्धाराकरिता आपल्या ऋषीश्वरांनी फार मोठं दिव्य तत्वज्ञान आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हा मानवी जीवनाचा गाभा आहे. हे शास्त्र वाचून मनुष्य आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ शकतो. एवढा मोठा ठेवा संतांनी ऋषीश्वरांनी आपल्याला दिलेला आहे. पण बदलत्या युगामध्ये अतिशय कमी वेळ आपल्या हातात आहे. आयुष्य कमी आहे आणि अशा कमी अल्पावधीमध्ये आपण कधी शास्त्र वाचावं, कधी वेदशास्त्रांचा अभ्यास करावा. आणि म्हणून संतांनी त्याच्याही पुढची सुलभता आपल्याला दिली का आपण किमान पुराणातल्या कथा ऐका. का ज्या पुराणातल्या कथा ऐकूनही आपण आपल्या जीवनाचे निर्णय घेऊ शकतो, आपल्या जगण्याची दिशा ठरवू शकतो. म्हणून आपण पुराण कथा श्रवण करा. आणि म्हणून 18 पुराणांची रचना आपल्याकडे केली गेलेली आहे. ज्या ग्रंथाचं अधिष्ठान भगवान कृष्ण आहे त्याला भागवत महापुराण म्हणतात. ज्या ग्रंथाचं अधिष्ठान ब्रह्मदेव आहे त्याला ब्रह्मपुराण म्हणतात. ज्या ग्रंथाचं अधिष्ठान भगवान श्री गणपती बाप्पा आहे त्याला गणेश पुराण म्हणतात. तसं ज्या ग्रंथाचं अधिष्ठान भगवान शिवशंकर आहे त्याला शिव महापुराण असं म्हणतात. आपण गुरुवर्य विवेकानंद स्वामींच्या मुखातून 2-3 वर्ष भागवत कथा ऐकली. खरं म्हणजे स्वामीजी ज्या ज्या गावाला लाभले ते गावातले लोक भाग्यवान आहेत महाराज. महाराष्ट्राच्या या वारकरी संप्रदायाच्या परंपरेत विवेकानंद स्वामी म्हणजे एक या संप्रदायाला लाभलेलं दिव्य रत्न. स्वामीजी आता शिरूर संस्थानहून मुंबईच्या कांदिवली आश्रमात महामंडलेश्वर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, युट्यूबला मीडियावर तुम्ही लोकांनी बघितलं असेल, सदाशिव भाऊ शिरूरचा समाज रडताना तुम्ही बघितला असेल. बरं, सगळ्या धर्मातले लोक रडत होते. अगदी मुस्लिम बांधव सुद्धा स्वामीजींसाठी रडत होते. आजपर्यंत वारकरी संप्रदायात अशी क्रांती बघायला मिळालीच नव्हती का इतर धर्मातल्या लोकांनी सुद्धा एका महाराजांसाठी रडावं. किती प्रेम केलं असेल स्वामीजींनी आणि तिथल्या लोकांनी स्वामीजींवर. त्यामुळे उभं आयुष्य ज्यांनी लोक कल्याणाकरिता समाज हिताकरिता खर्च केलं अशी गुरुवर्य स्वामीजी या केकत जळगाव मध्ये 2-3 वर्ष कथेच्या निमित्ताने आले. त्यामुळे तुम्ही बसलेली जेवढी मंडळी आहात तुम्ही अतिशय भाग्यवान आहात. तुम्हाला सगळ्यांना खरोखर एकदा माझा साष्टांग नमस्कार आहे. स्वामीजींनी गोड अशी श्रीमद भागवत कथा आपल्याला ऐकलेली आहे. या वर्षी आपण गावकरी मंडळींनी आणि पालवी बाबा यांनी सांगितलं, म्हणले महाराज या वर्षी शिवपुराण ऐकायचं आहे आपल्याला. मी म्हटलं काही हरकत नाही. आणि म्हणून ज्याचं अधिष्ठान भगवान शिवशंकर आहे अशा शिव महापुराणाच्या श्रवणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आज सर्वजण उपस्थित आहोत. शिवपुराण हे साक्षात भगवान शंकरांनीच
पार्वती मातेला सांगितलेलं आहे. याचा वक्ता आहे भगवान श्री सूतजी महाराज आणि 88,000 ऋषीमुनी याला श्रवण करतायत. सर्वच कथा शौनक मुनींना सूतजींनी सांगितलेल्या आहेत. तसं शिवपुराण सुद्धा शौनक मुनींना सूतजी महाराजांनी सांगितलेलं आहे. सूतजी महाराजांचं वय कमी आहे आणि जमलेले जे ऐकायला लोक आहेत ते ऋषीमुनी अतिशय मोठ्या वयाचे आहेत, तपस्वी आहेत. सूतजी हे ब्राह्मण कुळातले नाहीयेत, पण ब्रह्मज्ञानी आहेत. आणि ब्रह्मज्ञानी असणाऱ्या सूतजींनी 88,000 ऋषी मुनींना ही कथा सांगितलेली आहे. त्यामुळे कोण बोलतो याला महत्व नाही, जो बोलतो त्याचं वय किती आहे याला महत्व नाही, त्याचं चिंतन कसं आहे, त्याचा अभ्यास कसा आहे याच्यावर श्रवण ठरलेलं असतं. माऊली तर किती लहान आहेत ना महाराज, 22 वर्षाचं वय माऊलींचं सगळं. आणि ज्ञानेश्वरी सांगताना माऊलींचं वय अवघं कोवळं 16 वर्षाचं आहे. पण 16 वर्षाच्या माऊलींनी संपूर्ण जगाला उद्धारक ठरणारी ज्ञानेश्वरी सांगितली. वय किती याला महत्व नाही, बोललंय काय गेलंय हे महत्वाचं आहे. आणि म्हणून 88,000 ऋषी मुनी श्रोता म्हणून बसलेले आहेत. कथा हेच ज्यांचं जीवन आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. ज्या कथेमध्ये देव भक्त आणि नाम एकवटलं जातं अशी पवित्र कथा जी मनुष्याच्या उद्धाराकरिता संत महापुरुषांनी ऋषीश्वरांनी आपल्याकरता गायली. आणि असं हे शिव महापुराण भगवान श्री सूतजी सांगतायत ऋषी मुनींना. तेव्हा त्याचा प्रारंभ, त्याचं महात्म्य सांगत असताना ऋषीश्वरांचा प्रश्न असा आहे का, हे भगवान श्री सूतजी महाराज, हे सूत महाप्राज्ञ, सर्व सिद्धांत विप्रभो, आख्याहि मे कथा सारम, पुराणानां विशेषतः. हे सूतजी महाराज, आपण ब्रह्मज्ञानी आहात, आपण महान आहात, आपण जगातले सर्व सिद्धांत जाणत आहात. आपल्या या मुखारविंदातून आम्हाला शिवपुराण ऐकण्याची इच्छा आहे. ऋषी मुनी आपला सदाचार कसा पाळतात, आपली सद्भक्ती कशी वाढवतात आणि सर्व विकारांवर ऋषी मुनी विजय कसा मिळवतात, अशा काही शंका आणि प्रश्न आमच्या मनात आहेत. कृपा करून आम्हाला आपण या कथेचा विचार मांडावा. सदाचारश्च सद्भक्तिर् विवेको वर्धते कथम, स्वविकार निरासश्च सज्जनय क्रियते कथम. हे संत महापुरुष आपला सदाचार सद्भक्ती कशी वाढवतात आणि आपल्या विकारांवर नियंत्रण कसं करतात हे आम्हाला ऐकायचं आहे. सूतजींना फार आनंद झाला, कारण ज्यांना कथा सांगायची आहे त्यांचे कान कथेने अगोदरच तृप्त झालेले आहेत. कथा हेच ज्यांचं जीवन आहे. भगवान नामचिंतना अतिरिक्त ज्यांनी आजपर्यंत दुसरं काहीही ऐकलं नाही, त्यांच्या समोर शिवपुराण ऐकण्याकरता सूतजी महाराजांना अतिशय आनंद झाला. आणि सूतजी सांगतात, हे ऋषीश्वरांनो, समाजाच्या कल्याणाचा विचार तुमच्या मनात आला आणि तुम्ही अशा पद्धतीची कथा मला विचारता. तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. समाजाचं हित व्हावं असे प्रश्न तुम्ही लोक मला विचारतात. कारण संत हे असे असतात महाराज, त्यांना जगाच्या कल्याणाशिवाय जगात दुसरं काही कामच नाहीये. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी
उपकारासाठी साधू येथे उपकारासाठी उपकारासाठी साधू उपकारासाठी साधू येथे उपकारासाठी साधू येथे उपकारासाठी आलो घर आलो घर जावे कोठे येथे उपकारासाठी साधू येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी साधू येथे उपकारासाठी साधू येथे उपकारासाठी आले घर जावै कुंठी आले घर जावै कुंठी वैकुंठी येथे उपकारासाठी. स्वतःसाठी सगळे लोक जगतात, पण समाजासाठी जगणारी लोक या जगात फार कमी आहेत. माऊली इथं आले केवळ लोक उद्धाराकरिता, तुकोबारे आले लोक उद्धाराकरिता, भगवान बाबा आले लोक हिताकरिता, वामन भाऊ आले लोक हिताकरिता. केवळ लोकांच्या कल्याणासाठी ज्यांनी आपलं उभं आयुष्य खर्च केलंय, हाडाची काड रक्ताचं पाणी, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केला तो संतांनी फक्त आणि फक्त तुमच्या माझ्या उद्धाराकरिता. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. अवतार शब्दाचा अर्थ आहे अवतरती इति अवतारहा. जे वरून खाली येतात त्याला अवतार म्हणतात. आपली उंची सोडून खाली येणं कोणाला आवडत नाही महाराज. उंचीला गेलेली माणसं खाली येत नाहीत, पण फक्त आपल्या उद्धाराकरिता संत वरून खाली आले, आपली उंची सोडून खाली आले. भगवान बाबा, भीमसेन महाराज, वामन भाऊ आपल्यासारखेच होते ना. हात पाय कान नाक त्वचा डोळे सगळं आपल्यासारखंच, पण या मानवी शरीरात येऊन त्यांनी आपली दैवी संपत्ती वाढवली आणि जगत उद्धाराचा विचार केला. ऋषीश्वरांनी विचारलं, महाराज या जगाचं कल्याण होईल असं आम्हाला आपण काहीतरी मार्गदर्शन करा. आणि म्हणून शिव महापुराण हा जो ग्रंथ आहे, हा भगवान शिवांनी पार्वती मातेला लोक कल्याणाकरिता सांगितलेला आहे, ज्यामध्ये सनकादिकांचा आणि ब्रह्मदेवाचा संवाद आहे, सूतजे आणि शौनकादिकांचा संवाद आहे. या शिव महापुराणामध्ये 7 संहिता आहेत. आता नेमकी सुरुवात असल्यामुळे थोडं ऐकायला जड जाईल तुम्हाला, हळूहळू माझ्या लक्षात येत आहे ते, पण पाया भक्कम असला पाहिजे, आहे की नाही पालवी बाबा? पाया भक्कम पाहिजे, नंतर बघू पुढे बिल्डिंग कशी बांधायची आपल्याला, पण पाया भक्कम पाहिजे. त्यामुळे सुरुवात चांगली लक्षात ठेवा. शिवपुराण नेमकं काय आहे? जगाच्या कल्याणाकरिता भगवान शिवांनी पार्वतीला जे सांगितलं, सूतजी शौनक मुनींना जे सांगतात ते शिवपुराण आहे. या ग्रंथाची अधिष्ठान देवता ही भगवान शिवशंकर आहे. याच्यात 7 संहिता आहेत. भागवतामध्ये स्कंद आहेत, तसं शिव महापुराणामध्ये संहिता आहेत, 7 संहिता आहेत. पहिली आहे विद्येश्वर संहिता 1, दुसरी आहे रुद्र संहिता, तिसरी आहे शतरुद्र संहिता, चौथी आहे कोटिरुद्र संहिता, 5वी आहे उमा संहिता, 6वी आहे कैलास संहिता आणि 7वी आहे वायव्य संहिता. किती? 7. पहिली कोणती? गेलं का? परत सांगतो. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता,
शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायवीय संहिता. आता सांगा परत, होईल हळूहळू, आहे की नाही? या 7 संहिता या शिव महापुराणात आहेत. त्यातल्या रुद्र संहितेमध्ये 5 खंड आहेत. सृष्टीखंड, सतीखंड, कुमारखंड, पार्वतीखंड आणि युद्धखंड. मी शिवपुराण सांगणार आहे म्हणजे मनोरंजन नाही करणार तुमचा, हे पण लक्षात ठेवा. कथा इज नॉट एंटरटेनमेंट, कथा इज ट्रीटमेंट. पुराण पण डोक्यात घुसलं पाहिजे आणि त्याच्यात आपल्याला जगायला काय कारणीभूत ठरतंय याच्यासाठी मी सांगणार आहे तुम्हाला. कारण ज्या भूमीत स्वामीजी येऊन गेले, ज्या भूमीत शास्त्रीजी येत राहतात, अनेक महात्मे येत राहतात, तिथं मला यायचं म्हणजे जबाबदारीने यायला पाहिजे ना, जबाबदारीने यायला पाहिजे. त्यामुळे अतिशय गांभीर्याने मला या केकत जळगाव बद्दल माहिती आहे. हे गाव अतिशय मोठ्या महापुरुषांनी बोध केलेलं असं हे गाव आहे. आज पहिला दिवस असल्यामुळे थोडंसं समाज कमी असणार आहे, पण उद्यापासून बहुसंख्येने आपण येणार आहे. आज पहिला दिवस आहे म्हणून थोडा उशीर झालाय. उद्याच्या कथेची वेळ आपली 12 ते 3 आहे, हे पण लक्षात ठेवा. 12 ते 3. आणि म्हणून शौनकांनी प्रश्न विचारला, महाराज जगाचं कल्याण होईल, जे महापुरुष समाज हिताकरिता आले ते आपला सद्विचार सद्भक्ती कशी वाढवतात, विकारांवर नियंत्रण कसं ठेवतात, हे आपण आम्हाला सांगा. तेव्हा सूतजी महाराजांनी सांगितलं, हे मुनींनो, मला अतिशय आनंद झाला. काल व्याल महात्रास विध्वंस करमुत्तमम् शैवं पुराणं परमं शिवनोक्तं पुरामुने. कालरूपी सर्प हा जगाला त्रास देतोय, जगाचा विनाश करण्याकरिता टपलेला आहे. पण त्या काल सर्पाला जर विनाश करायचा असेल तर आपण शिवपुराण ऐकलं पाहिजे. कालरूपी सर्प जगाला त्रास देतोय आणि भगवान शंकर असा देव आहे, लक्षात घ्या. त्याच्या परिवारात कोण कोण आहे माहिती ना तुम्हाला? भगवान शंकराची फॅमिली, भगवान शंकर, पार्वती माता, शंकराची 2 मुलं. बोला. कार्तिकेय स्वामी, गणपती बाप्पा. कार्तिकेय स्वामीचं वाहन मोर. माय माऊलं पण चांगलं ऐकतात बरं का सदाशिव. वा वा. गणपती बाप्पाचं वाहन उंदीर. म्हणजे एका घरात आहे ते सगळे, हे लक्षात ठेवा. कार्तिकेयाचं वाहन कोणतं? मोर. आणि गणपतीचं वाहन उंदीर. बर. भगवान शंकराचं वाहन नंदी आणि पार्वतीचं वाहन सिंह. सिंहाचं आणि बैलाचं जमतं का हो? आणि मोराचं आणि उंदराचं? मोर उंदराला सहज घेऊन खाऊ शकतो ना, आणि सिंह नंदीकडे काय फार चांगल्या नजरेने पाहणार आहे का? खाऊनच टाकील ना त्याला. पण काय फॅमिली आहे महाराज शंकराची. हे सगळे विरोधाभास आहे, पण तरी सुद्धा घरात आहेत. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. हे शिकलं पाहिजे आपण भगवान शंकराच्या परिवाराकडून. नाही म्हणले माझी सासू फारच कठीण आहे, तिचं माझं जमतच नाही. सासू म्हणते सून चांगली नाही, तिचं माझं जमत नाही. बाबा, या जगात 100% सगळ्याचा स्वभाव कधीच मॅच असू शकत नाही. सगळं मिसमॅचच आहे. जर शंकराच्या घरात आहे तर आपल्या घरात का नसणार आहे? पण तरी भगवान शंकराचं घर इतकं छान आहे. सगळं क्रॉसिंग आहे, वाहन क्रॉसिंग आहे, स्वभाव क्रॉसिंग आहे सगळ्यांचे. तरी सुद्धा भगवान शंकरांनी सगळ्यांना मेंटेन ठेवलेलं आहे. इतका सुंदर परिवार आहे. याचं कारण माहिती आहे तुम्हाला?
याचं कारण भगवान शंकराच्या डोक्यावर गंगा आहे. डोक्यावर काय त्याच्या? गंगा आहे. गंगा म्हणजे पाणी. पाणी कसं असतं? थंड. पाणी कसं असतं? याचा अर्थ काय? माणसाचं डोकं कसं पाहिजे? थंड पाहिजे. तुम्ही कोणतंही कार्य करा, पण ते कार्य करायला हाती घेतल्यानंतर तुमचं डोकं कसं पाहिजे? थंड पाहिजे. सप्ताह करायला घेतला, अजून कोणतं काम करायला घेतलं, पण आपलं डोकं कसं पाहिजे? थंड पाहिजे, मला शांत पाहिजे. भगवान शंकराच्या डोक्यावर गंगा आहे म्हणजे आपलं डोकं थंड असलं पाहिजे. बर, त्याच्या गळ्यात सर्प आहे महाराज. गळ्यात काय? त्याच्या सर्प आहे. आता इथं सर्प निघाला असं जरी मी म्हणलं तर कुणी थांबेल का मंडपात? साप म्हणलं की लोक पळून जातात. ज्याची भीती आहे लोकांना, भगवान शंकरांनी त्याला आपल्या गळ्यात ठेवलेलं आहे. सर्प त्याच्या गळ्यात आहे. त्याच्या हातात त्रिशूळ आहे. त्रिशूळ आहे त्याच्या हातात. त्रिशूळाला 3 पद्धतीचं असतं ना त्रिशूळ. काम, क्रोध आणि लोभ हे 3 विकार ज्याच्या हातात आहे, ज्याच्या ताब्यात आहे, त्याचं नाव भगवान शंकर आहे. आणि म्हणून ते मारवाडी लोकांमध्ये असं म्हणतात, पैर को रखो गरम, सिर को रखो ठंडा, और पेट को रखो नरम. पाय कसे पाहिजेत माणसाचे? गरम पाहिजे. डोकं कसं पाहिजे? थंड पाहिजे. आणि पोट कसं पाहिजे? नरम पाहिजे. इथं नका हात लावून बघू आपण आता. आपले पाय गरम पाहिजेत पण गार पडलेत. आपलं सगळं उलटच आहे. माणसाचं डोकं गार पाहिजे पण डोकंच गरम आहे. आणि पोट माणसाचं नरम पाहिजे पण नरम नाही महाराज. पोट कडक आहे आपलं. किती खावं याला काही लिमिटच नाही. भगवान शंकर ही आदर्श देवता आहे. काळाला आपल्या गळ्यात बांधलेलं आहे. डोक्यावर गंगा माता आहे. त्रिशूळ हातात आहे. आणि म्हणून काल सर्प जगाला त्रास करतोय, त्याच्या विनाशाकरिता आपण भगवान शिवाची कथा ऐका. आणि म्हणून शौनकादी मुनी प्रश्न विचारतात, महाराज आपण आम्हाला जगत उद्धाराची व्यवस्था भगवान शंकराच्या कथेने सांगा. तेव्हा 24,000 श्लोक ज्याच्यात आहेत आणि 7 संहिता असलेली ही शिवपुराण कथा सूतजी महाराज शौनक मुनींना प्रतिपादन करून सांगतायत. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, बोला सर्व नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर
शिवाय नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः पार्वती हरे हर हर महादेव। आमच्या गुणवान महाराज मंडळींसाठी एकदा छान टाळी वाजवा. सात दिवस आपल्याला ही कथा ऐकायची. या कथेचा आनंद जे आपला द्विगुणित करतायत ही सर्व आमची गुणवान मंडळी. कीबोर्ड वादक हरिभक्तीपरायण निळकंठ महाराज, कोरस करतायत हरिभक्तीपरायण भागवत महाराज, तबला वादक हरिभक्तीपरायण वैभव महाराज, पॅड वादक हरिभक्तीपरायण राजेशजी महाराज, आणि या कथेला शेवटी आपल्याला जे झाकी दाखवणार आहेत हरिभक्तीपरायण विष्णू महाराज. या सगळ्यांसाठी एकदा छान टाळी वाजवा. हर हर भोले नमः शिवाय. सूतजी महाराज सांगतात, हे शौनक मुनींनो, भगवान शिव महापुराण मी आपल्या पुढ्यात सांगतोय. भगवान शंकराची कथा ही मानवी जीवाला पवित्र करणारी कथा आहे. माणूस कितीही पापी असू द्या, कोणतंही पाप कर्म त्याच्याकडून घडलेलं असू द्या, पण जर त्याने शिवपुराण कथा श्रवण केली तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय जय शिव कथा, 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 जय जय शिव कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय जय शिव कथा, 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 जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा. दादांना जोडीदार आहे का कोणी अजून? रोज सांगायची वेळ येते का? वा वा, छान. हरी बोल. हरी बोल. तेरा परमार्थ बन जाए, मेरा परमार्थ बन जाए, तेरा परमार्थ बन जाए, मेरा परमार्थ बन जाए. नारद के ये जय जय शिव, जय जय शिव कथा, 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 जय जय शिव कथा. वा वा. जय जय शिव कथा, जय जय शिव कथा. भगवान शंकरांच्या आवडीचा जर विषय काय असेल तर तो कथेत नृत्य करणं शंकराला फार आवडतं बरं. त्यामुळे माझी विनंती आहे, कोणीच मागे राहू नका. माय माऊल्या तुम्ही सुद्धा गोल रिंगण करून आता आज शेवटी घेऊयात आपण, पण छान अगदी आनंद घ्या. तुम्हाला हे काहीच म्हणणार नाहीत हे पण मी सांगतो तुम्हाला.
तुम्हाला जर तसं वाटत असेल का नाही ते पण आले तर घरी गेल्यावर ते म्हणतील तू तर लय तिथं संगतीन झाली होती, तर तसं काही समजू नका. कारण लोक डीजे समोर नाचतात, लोक नको त्या ठिकाणी नाचतात. या मंडपात जर तुम्ही भगवंतासाठी नाचलात काय आनंद होईल महाराज शंकराला. शंकराच्या आवडीचा विषय नृत्य. आणि म्हणून जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जीवाला शिव करणारी कथा, शिवस्वरूप करणारी कथा, जीवाचं कल्याण करणारी कथा ही शिवपुराण कथा आहे. आणि म्हणून या कथेचं महात्म्य अगोदर सांगा महाराज आम्हाला. काय ऐकायची कथा? माणसाचा स्वभाव असा असतो, काय मिळतं त्याच्यावर मग ते काम करायचं का नाही ते ठरायचं. आपल्याला जे काम करायचंय त्याच्यातून मला लाभ काय होणार आहे, फळ काय मिळणार आहे तर सांगा. लाभ नसेल तर कोणताही माणूस काम करत नाही. महाराज तुम्ही म्हणता पुराण ऐकायचं, शिवपुराण ऐका, शिवपुराण ऐका, पण फलश्रुती काय? याच्यातून ऐकून आम्हाला मिळणार काय? शंभर राजसूय यज्ञाचं पुण्य एक शिव महापुराण कथेचं आहे महाराज. शिवपुराण सामान्य नाहीये. आता या काळात आपण कधी यज्ञ करणार आहे? यज्ञ करण्याकरता हत्तीच्या सोंडेतून तुपाची धार टाकावी लागते. आता तूप म्हणलं की लोक म्हणतात चूप, कधी आपण एवढं तूप आणि यज्ञ करणार आहोत? बरं, या काळात आपल्याकडे तेवढं आयुष्य नाही, तेवढा काळ नाही आपल्या हातात. घरदार, नोकरी, व्यापार, व्यवसाय, शेती हे सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात लोकांच्या. कधी लोकांना यज्ञ करता येईल? मग काही नाही, तीन तास शिव महापुराण ऐका, तेवढ्या यज्ञाचं पुण्य तुम्हाला कथेत मिळणार आहे. हे कथेचं महात्म्य. आणि म्हणून जसं भागवत कथेचं फळ आहे, रामकथेचं फळ आहे, गणेश पुराणाचं फळ आहे, तसं या शिव महापुराण कथेचं सुद्धा फळ आहे. पण महाराज आम्हाला पटत नाही का माणसाकडून चुका घडल्यानंतर, पाप घडल्यानंतर सुद्धा शंकर त्याला फलश्रुती देतात. तेव्हा या शिवपुराणाच्या महात्म्यात कथा दिली आहे. किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. कोणता? देवराज. नाव त्याचं देवराज आहे. हा देवराज नावाचा ब्राह्मण कुळात जन्माला आलेला आहे, पण वैदिक धर्माचं तो अनुष्ठान करत नाहीये. तो पापाचरण करतोय. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची धर्मनिष्ठा नाही, सत्प्रवृत्ती नाही. त्याचा विवेक चुकलेला आहे, त्याचा आचार चुकलेला आहे, त्याचा विचार चुकलेला आहे, त्याचा उच्चार चुकलेला आहे, आणि तो पापात रत झालेला आहे. सदैव पाप कर्म करणं एवढंच त्याने ठरवून घेतलेलं आहे. या शरीराकडून जर पाप घडलं तर याचे परिणाम फार वाईट असतात हे त्याला माहितीच नाही महाराज. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाजने नवे, आणि करिता ती ते न करवे, वेदू म्हणे. माऊली म्हणतात आपल्या केलेल्या कर्माने परिणाम आपल्याला नरक यातना भोगावी लागणार, याचं भानच नाही काही लोकांना, भानच नाही. आणि म्हणून स्वैराचारात लोक निघालेली आहेत. स्वातंत्र्याच्या काळात लोक एवढा स्वैराचार, अनाचार, भ्रष्टाचार करत निघालेली आहेत का त्याचं त्यांना काही भानच नाही. मी सुखी असलो पाहिजे, माझं शरीर सुखी असलं पाहिजे, माझे इंद्रिय सुखी असले पाहिजेत, माझ्या घरातली लोक सुखी असले पाहिजेत. पण हे सुखी करण्याकरता आपण पाप करतोय का पुण्य, धर्म करतोय का अधर्म, नीतीने जगतोय का अनितीने, कायद्याने जगतोय का बेकायद्याने, याचा काही लोकांना विचार राहिलेला नाही. वेदेन करिता प्रेरणा, विषयावरी सहज वासना, मांस सेवन मद्यपाना, मिथुनी भूत मैथुना, ए अर्थी सर्व जना तीव्र वासना सर्वदा.
हा देवराज नावाचा जो ब्राह्मण आहे हा अतिशय पाप कर्मात रत झालेला आहे. अभक्ष भक्ष करतोय, लोकांना लुबाडून तो त्यांचं धन हरण करतोय, लोकांचं धन हरण करतोय, सहज लोकांना फसवतोय. तो याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी ह्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात. लोकांना फसवण्यात, हात चलाकी करण्यात त्याचा एक नंबर आहे सगळ्या गावात. सहज फसवतो लोकांना. त्याचं नाव आहे देवराज. त्याला वाटतं मी जे करतोय ते कोण बघतोय, मला माझं पाप कोणाला दिसत नाही, मी लोकांना दिसूच देत नाही. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. उजेडात लोक पुण्य करताना दिसतात, अंधारात पाप करताना दिसतात. तसा तो देवराज पण करायचा, पण त्याला हे माहिती नव्हतं का ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. ते अजून एक दुसरं कडवं आहे, त्याचं एक विडंबन आहे माझ्याकडे बरं का पालवी बाबा. पिते दारू डोळे मिटुनी जात मानसाची, मनी दारुड्याच्या कारे भीती पोलिसाची. सरावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघड बार देवा आता, उघड बार देवा. मी दार नाही म्हणत बरं, बार म्हणतो. लोक सहज पाप करतात महाराज. हा देवराज नावाचा ब्राह्मण मांस भक्षण करतोय, मदिरा पान करतोय, परस्त्री गमन करतोय. अशा अनेक पापात रत असलेला, त्याच्या घरात अतिशय सुंदर आणि सत्प्रवृत्तीची पत्नी आहे, पण तरी सुद्धा तो त्याच्या धर्मपत्नीची उपेक्षा करतोय. एके दिवशी एका तलावाच्या जवळ तो जात असताना एक वेश्या तिथं स्नान करण्याकरता आली होती, आणि त्या वेश्येला पाहिलं आणि त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाचं मन अजूनच व्याकुळ झालं. त्याने त्या वेश्येला घरी घेऊन आला, तिच्या सोबत काही पैशाचा करार केला. कलियुगातील माणसाला त्याचा रस्ता चुकवण्याकरता फार काही वेगळ्या गोष्टी नाहीत महाराज, अगदी सरळ गोष्टी आहेत. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री, कितीही मोठा माणूस असू द्या, त्याचा विनाश केल्याशिवाय राहत नाही. विनाशच करते महाराज. म्हणून वारकरी संप्रदायाचे सिद्धांत इतके गोड आहेत महाराज. हा, इतुले करी भला त्या परी, इतुले करी भला त्या परी, इतुले करी भला त्या परी, इतुले करी भला त्या परी. परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी. सांडून अभिलाष अंतरी, वर्त व्यवहारी सुखरूप, सुखरूप. न करी बंधाचा सायास, सायास. न
वैभव हे नाटाचे अभंग आहे. जे कथेत तुम्हाला पण पहिल्यांदाच वाजवा लागणार आहे. इतुले करी भलते आपण परद्रव्य पर नारी सांडून अभिलाष अंतरी वर्ते व्यवहारी सुखरू. काय गोड सिद्धांत आहेत संतांचे. या दोन गोष्टी ज्याला सांभाळता आल्या त्याच्या जीवनाची उत्क्रांती झाली. रावण काय चुकलेला आहे? दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री. कबीर कुबेर त्याचा सावत्र भाऊ आहे कुबेर, पण त्याने त्याचंच द्रव्य हरण केलेलं आहे रावणाने. रावणाची जी लंका आहे ती रावणाची नव्हती, ती कुबेराची होती. पण रावणाने ती त्याच्याकडून हरण केली, म्हणजे दुसऱ्याचं धन चोरलं. आणि वनवासाला आलेल्या रामप्रभूंची पत्नी सीता माता म्हणजे दुसऱ्याची स्त्री हरण केली. म्हणून तो जगात रावण म्हणून लोकांसमोर आहे. या देवराज ब्राह्मणाने त्या वेश्येला घरी आणलं. त्याची धर्मपत्नी त्याला समजावून सांगते, पण तो ऐकत नाही. नवरा किती वाईट असू द्या महाराज, प्रत्येक घरातली माऊली वेळोवेळेला त्याला समजावत असते, अहो हे असं वागू नका, तुम्ही असं वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, याच्याने आपल्या घराची राख रांगोळी होईल, गावात तुम्हाला मान नाही, गावात लोक चांगलं बोलणार नाहीत, लोक आपल्यावर तोंडावर थुंकतील, आपली इज्जत प्रतिष्ठा धुळीला जाईल. कोणती माय सांगत नाही महाराज. भारतीय संस्कृतीतली ही जी माऊली आहे ना, ही आपल्या नवऱ्याला सुधारण्याकरता वेळोवेळेला सावध करते. पण ट्रॅक चुकलेली जी माणसं असतात ना महाराज, रस्ता भरकटलेली जी माणसं असतात, ते कोणाचंच ऐकत नाही तर बायकोचं काय ऐकते. ते बायकोला म्हणतात, तू माझी बायको का तू माझा नवरा आहे, मला समजावून सांगते. ऐकत नाहीत. माय माऊली चांगलं सांगत होती, पण देवराज ब्राह्मण कोणाचं ऐकायला तयार नाही. आणि त्या परस्त्रीच्या सहवासात आलेला हा देवराज अनेक पाप कर्मात रत झाला. पाहता पाहता पापाचा ढिगारा साचला. एके दिवशी त्याचे मायबाप आणि त्याची धर्मपत्नी झोपलेले असताना त्याला वाटलं की हे सारखं मायबाप आणि पत्नी मला सांगतात, हे करू नको ते करू नको, माझ्या कुकर्मात मला आडवी येतात, मग यांचा काटा काढला पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्या पापापासून परावृत्त करणारी माणसं आपल्या जवळ असली पाहिजेत. आणि ती लोक जर आपल्याला पापापासून परावृत्त करत असतील तर ते आपले खरे जवळचे आहेत, मित्र आहेत, ते शत्रू नाहीत आपल्या. पण मायबाप आणि धर्मपत्नी सुद्धा माझे शत्रू आहेत असं त्याला वाटलं. आणि एके दिवशी रात्री झोपेत असताना त्याने आपल्या मायबापाला आणि धर्मपत्नीला ठार केलं. झालेल्या घटनेचा एक किंचितही त्याला कुठलाही पश्चाताप नाही. आणि आता निवांतपणे त्याने त्या वेश्येसोबत राहणं पसंत केलं. पण शेवटी ती वेश्याच आहे महाराज. माऊली म्हणतात, जैसे वेश्या भोगे कवडावेचे, मग दार ही चेपू नये तियेचे, तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगू. स्वर्गाचा राजा इंद्राची अवस्था सांगताना माऊली म्हणतात, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत वेश्या तुमच्या घरात आहे. ज्या दिवशी तुमच्या खिशातला पैसा संपला त्या दिवशी ती दाराला सुद्धा हात लावू देत नाही. पाप करू लागला, लोकांना लुटू लागला, लोकांकडून पैसा उरबडून आणायचा आणि त्या वेश्येला द्यायचा. आणि असं अनेक वर्षाचा काळ गेला. आणि एके दिवशी फिरता फिरता प्रतिष्ठनपूर नगरीमध्ये हा देवराज नावाचा ब्राह्मण आला. एका शिवालयामध्ये त्याचं येणं झालं. आणि त्या शिव मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पवित्र प्रांगणामध्ये शिव महापुराणाची कथा चालू होती. आणि त्याचा मुक्काम तिथं पडला. बऱ्याच अंतरावर चालत आला होता, थकला होता, शिनला होता, त्याच्या अंगाला ताप आला. आणि त्या ताप आलेल्या अवस्थेत
नकळत त्याच्या कानावर भगवान शंकराची कथा पडली आणि शिवशंकराची कथा तो ऐकतोय, तो श्रवण करतोय. त्याच्या अंगातला ताप कमी होत नाहीये आणि पाहता पाहता 1 महिनाभर त्याला त्या शिवालयात थांबणं झालं आणि या शिवपुराणाची कथा 1 महिनाभर त्याच्या कानावर पडली. शेवटी सत्संग हा सत्संग असतो आणि सत्संग माणसाला कधी परिवर्तित करील काही सांगता येणार नाही महाराज. माणसाच्या विवेकाला तयार करण्याकरता सत्संगच लागतो. बिनु सत्संग विवेक न होय, बिनु सत्संग विवेक न होय. राम कृपा बिनु सुलभन सोय, राम कृपा बिनु सुलभन सोय. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होय. सत्संगतीत गेल्याशिवाय माणसाची बुद्धी स्थिर होत नाही, विवेक जागा होत नाही महाराज. कितीतरी पाप केलेले लोक, चुकलेले लोक, दोषाचरण केलेली लोक सहज भगवान बाबांच्या सहवासात आले, भीमसे बाबांच्या सहवासात आले आणि बाबांच्या सहवासात आल्याबरोबर कधी उद्धार झाला त्यांची त्यांनाच कळालं नाही हो. जेव्हा नवीन नवीन भगवान बाबा गडावर आले तेव्हा त्या भागात गडाचा जो डोंगर होता तो डाकू लोकांचा अड्डा होता. त्याच्या पायथ्याला धुम्या डोंगरावर काही चोर लोक राहायचे. लोकांनी सांगितलं, म्हणले बाबा चोर राहतात. बाबा म्हणले सप्त्याचा हिशोबच त्यांच्याकडे देऊ. आता चोराला सप्त्याचा हिशोब दिल्यावर काय ताकद आहे त्याची, त्याच्यात काही हिशोबात गोंधळ करायची. काय दिव्य लीला असतील महाराज या संतांच्या. कितीतरी भिल्ल जातीतली लोक, पारधी जातीतली लोक, जे पापाचरण करणारी लोक होते ते भगवान बाबाच्या सहवासात आले आणि कधी बाबांनी त्यांचा विवेक जागा केला आणि त्यांचा उद्धार केला कळालंच नाही महाराज. म्हणून बिनु सत्संग विवेक न होय. या देवराज ब्राह्मणाने 1 महिनाभर शिवपुराण ऐकलं आणि ती कथा ऐकत 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 एके दिवशी त्याचा प्राण निघून गेला. पाप केलेला हा देवराज कथा श्रवण करताना त्याचा देह गेला आणि त्याचा परिणाम असा झाला, यमदूत त्याला नेण्याकरता आले. यमदूतांनी त्याला उचलायचं तेवढ्यात भगवान शिवशंकराचे पार्षदगण तिथं आले. यमदूतही आले, शंकराची दूतही आले. त्यांनी सांगितलं कुठे घेऊन चाललात? म्हणले अहो याने पापाचरण केलेलं आहे, याने आतापर्यंत सगळं चुकीचंच कर्म केलेलं आहे. शंकराच्या पार्षदांनी सांगितलं नाही, आमचा नियम असा आहे, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. याने अंतकाळाच्या वेळेला भगवान शंकराची कथा याच्या कानाने त्याने श्रवण केली, त्यामुळे हे गिऱ्हाईक तुमचं नाहीये, हे आमचं गिऱ्हाईक आहे. जसं भागवत ऐकताना तो आजामिळ नावाचा ब्राह्मण होता, त्याच्याकडून हेच घडलं होतं. त्याने परस्त्री गमन केलं, त्याच्याकडून पातक घडलं आणि शेवटी यमदूत त्याला नेण्याकरता आले, पण त्याने त्याच्या मुलाचं नाव ठेवलं होतं नारायण. आणि म्हणून भगवंताचे नारायणाचे दूत तिथं आले. तसं पार्षदगण तिथं आले शंकराचे, त्यांनी सांगितलं हे गिऱ्हाईक आमचं आहे. त्याला शिवलोकाला घेऊन गेले. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता,
जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. जिथं हरी कथा चालू आहे, जिथं भगवत गुण श्रवण चिंतन चालू आहे, तिथं तुम्ही जाऊ नका. ते तुमची जागा नाही. म्हणून आता केकच जळगावला सप्ताह सुरू झाला. आता इथं यमदूताची यायची ताकद नाही. जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. आणि म्हणून शिवलोकामध्ये कैलासामध्ये त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाचं जाणं झालं. जीवनभर ज्याने पापच केलंय, पण अंतकाळाच्या वेळेला त्याच्या कानाला 1 महिनाभर कथा श्रवण झाली. भगवंताने त्याला कैलासावर नेलं. आता या कथेचा संदर्भ तुम्ही असं नका लावू का जीवनभर पाप करू आणि मग शेवटी महिनाभर कथा ऐकू. असं नसतं. ते त्याचं कोणाचं तरी एखाद्याच्या आयुष्यात चांगला त्याचं भाग्य असेल, त्याचं नशीब चांगलं असेल म्हणून त्याने ऐकलं. जीवनभर अभ्यास करावा लागतो, तेव्हा भगवंताची कथा श्रवण होत असते, तेव्हा मुखात नाम येत असतं. मुलाला वर्षभर अभ्यास करावा लागतो, तेव्हा पेपर चांगला लिहिता येतो. तसं आयुष्यभर चांगल्या विचाराचा अभ्यास करा, चांगल्या ग्रंथाचा अभ्यास करा, सत्कर्माचा अभ्यास करा, तेव्हा शेवट चांगला होत असतो, अन्यथा होत नाही. याचं भाग्य चांगले देवराजाचं. शिवकथा ऐकली आणि शिवाने त्याला कैलासात जागा दिली. सूतजी महाराज शौनक मुनींना सांगतात, काय ही कथा आहे. धन्या शिवपुराणस्य कथा परम पावनी यस्या श्रवण मात्रेन पापियानपि मुक्तिभा. परम पावन असणारी ही कथा शिवशंकराची, ज्याच्या केवळ श्रवण मात्राने पापी असणाऱ्या देवराजाचा उद्धार झाला, ती कथा आपण ऐकत आहोत. दुसरी कथा सांगितली गेली महात्म्याची. पुरातन काळामध्ये ही एक कथा आपण श्रवण करू आणि आजच्या कथेला विराम देऊ. पुरातन काळामध्ये बाष्कल नावाचे एक गाव आहे आणि या बाष्कल नावाच्या गावामध्ये अनेक ब्राह्मण मंडळी राहत होते. कोणत्याही प्रकारचं वैदिक धर्माचरण ते गाव करत नव्हतं. बिंदुक नावाचा एक ब्राह्मण त्या गावात राहत होता आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे चंचुला. बिंदुक आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे चंचुला. ती चंचुला अतिशय सत्प्रवृत्तीने वागत होती, चांगल्या विचाराची होती, सुंदर होती. पण बिंदुक मात्र हा पापाचरण करणारा होता. तोही वैदिक धर्माचं कोणतंही आचरण न करता पाप कर्मात रत असलेला हा बिंदुक, ती चंचुला नावाची त्याची पत्नी त्याला काही गोष्टी सांगायची, समजवायची, पण तो काही ऐकत नव्हता. तुकाराम महाराज म्हणाले, बाबा, या जगात तू कितीही चतुर होऊन पाप कर, तुला वाटत असेल का मी जे पाप कर्म करतोय याचं मला काही फळ भोगावं लागणार नाही. पण महाराज म्हणले, असं नाही बाबा, तू कितीही हुशार आणि चतुर असला तरी सुद्धा सत्य वागायला मागे पुढे पाहू नको. बहु तू चतुर झालासी शहाणा, सत्य आचरणा चुकू नको, सत्य आचरणा चुकू नको, सत्य आचरणा चुकू नको. बहु तू चतुर झालासी शहाणा,
तू चतुर झालासी शहाणा, सत्याचरणा चुको नको. तुला वाटत असेल मी फार चतुर आहे, मी फार हुशार आहे, पण सत्य आचरणाला चुकू नकोस बाबा. हा बिंदू पाप कर्मात रत आहे. त्याची पत्नी त्याला समजावते पण तो ऐकत नाही. व्याभिचारादी कर्मामध्ये तो प्रवृत्त आहे. शेवटी त्या चंचुलाने एके दिवशी विचार केला, मी माझ्या नवऱ्याला पतीला एवढं समजावण्याचा सांभाळण्याचा प्रयत्न करते पण त्याचं माझ्याकडे लक्ष नाही. तो सदैव पापात रत आहे. मग मी एकटीनेच किती दिवस पुण्यकर्म करत राहावं? मी एकटीनेच किती दिवस चांगलं आचरण करावं? जर नवरा ऐकत नसेल तर मी तरी काय त्याच्या पद्धतीने माझा धर्म सांभाळावा. आणि म्हणून त्या चंचुलीने सुद्धा आपला मार्ग सोडला आणि तीही पाप कर्मामध्ये रत झाली. पाप कर्मात रत झालेली चंचुला एके दिवशी व्याभिचार करत असताना त्या बिंदुगाने तिला पाहिलं. राग आला, तिला मारण्याकरता धावला. तेव्हा तिने सांगितलं, मालक, जेव्हा तुम्ही पापाचरण करत होतात, मी तुम्हाला समजावत होते तेव्हा तुम्ही माझं ऐकत नव्हता. मग आता मी पाप करायला लागल्यानंतर तुम्हाला का वाईट वाटतं? तुम्हाला जर तुमचा पतिधर्म सांभाळता येत नसेल तर मी तरी माझा पत्नी धर्म का सांभाळावा? पण याची बुद्धी एवढी नासली होती महाराज. त्याने तिला सांगितलंय, बघ, माझ्याकडून तुला परवानगी आहे, तू पापाचरण खुशाल कर. फक्त धनिक पुरुषाकडून पैसा जमव आणि तो पैसा मला आणून दे. तिने होकार दिला आणि कित्येक काळ पापाचरण करून त्यांनी पैसा मिळवला आणि या पती पत्नीचं आचरण भ्रष्ट झालं. आचार भ्रष्ट लोक होती कली, पुण्य क्षीण बळी झाले पाप. कलियुगाचं चित्र सांगताना महाराज म्हणाले, लोक आचार भ्रष्ट होतील, पुण्य क्षीण होत जाईल आणि पापाला ऊत येत जाणार आहे. पती पत्नी पापाचरण करू लागले. त्याच्यातून मिळालेल्या पैशावर आपला प्रपंच मोठा करायला लागले. पण पापाचरण करून मिळवलेलं धन, मिळवलेला पैसा हा आपल्या प्रपंचाला कधीही समाधान देत नाही महाराज. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार उदास विचार उत्तम उत्तम उदास विचार उदास विचार. उत्तमची गती तो एक पावेल आणि तिच्या मार्गाने आलेलं धन आपल्या प्रपंचात समाधान देत नाही महाराज. दोनही पती पत्नीने पापाचरण करून मिळवलेलं धन सुख कसं देईल महाराज? आणि अनेक वर्षाचा काळ गेला आणि हा बिंदुक नावाचा जो ब्राह्मण होता तो अचानक निधन पावला. जीवनभर धन 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 करणारे माणसं शेवटी निधन. बिंदुक मावळला, बिंदुकाचा प्राण गेला. प्रत्येक स्त्री पतीच्या जाण्यानंतर विलाप करते तसा त्या चंचुलीनेही केला. आणि काही दिवसाचा काळ गेल्यानंतर पुन्हा ती आपल्या पापाचरणात रत आहेच. घरात मुलांसोबत राहते.
शरीराचं सौंदर्य आहे ते काही फार काळ टिकत नाही. नासकं आहे महाराज हे शरीर. आईच्या उदरात बाळ जन्माला येतं, हळूहळू लेकरू मोठं होतं, पिंड तयार होतो, आईच्या उदरातून जन्माला येतो. अस्ति जायते वर्धते विपरिणमते विपक्षयते आणि विनश्यते. या शरीराच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. काय आपण या सौंदर्याची घमेंड करावी, काय श्रीमंतीची पैशाची घमेंड करावी, काय पदाची सत्तेची घमेंड करावी. क्षीण होणाऱ्या गोष्टी आहेत महाराज काळानुसार. लावण्य, मान्यता, विद्यावंत, सखे, स्वजन, पुत्र, कलत्र, विषय, भोग, वयसा, व्यर्थ, देहासहित मरणावरती. शरीराचं लावण्य हे जे सौंदर्य ना महाराज ते संपणार आहे. आपल्याला घमेंड असते, माझ्या इतका सुंदर कुणी नाही, म्हणून पुरुष वर्ग सलून मध्ये आणि माय मावल्या ब्युटी पार्लरला. पण लग्न झाल्यावर 2 वर्षांनी फक्त अल्बमच बघायचं काम आहे. जे लुंगी लावलेली असते, खुर्चीवर बसतो बायकोकडे बघतो, काय होतीस तू. बायको सुद्धा अल्बम मध्ये बघते, नवऱ्याकडे बघते, काय होतास तू, काय झालास तू. काय सौंदर्य महाराजा. तो मायकल जॅक्सन होता, अमेरिकेचा पॉप संगीतकार. 150 वर्ष जगायचं होतं त्याला. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत त्याने 12 डॉक्टर चेकअपला ठेवले होते. किती? 12. पाणी त्याचं लॅब मध्ये चेक करून त्याला प्यायला दिलं जायचं, जेवण चेक करून दिलं जायचं. त्याने मोठी सर्जरी केली, त्याचा रंग दिसायला काळा होता. तो म्हणला काळा नाही, मी गोरा पाहिजे. सर्जरी करून तो गोरा झाला. घरी आला तर त्याचे आईबाप काळे होते. तो म्हणला अरे असं कसं काय, मी गोरा आईबाप काळे कसं काय. दिले घरातून काढून. मी गोरा तुम्ही काळे कसं काय. मग कर त्यांची सर्जरी. 12 डॉक्टर ज्याला चेकअप करण्याकरता आहेत, पाणी जेवण ज्याचं चेक करून दिलं जायचंय, 150 वर्ष जगण्याची ज्याची इच्छा आहे, तो मायकल जॅक्सन अवघ्या 60 वर्षात मेला. किती? शेवटी ते तर आपल्या हातात नाही ना महाराज. बाकी पैसा माणूस कमवू शकतो, मोठ्या हॉस्पिटलला जाऊ शकतो, पण आयुष्य मात्र आपल्या हातातली गोष्ट नहीं. जिंदगी के किराए का घर है, जिंदगी के किराए का घर है. एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जब तुझको आवाज़ देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको
किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. आपण भाड्याच्या घरात राहतो महाराज, एक ना एक दिवस हे सोडायचं. शरीराचं सौंदर्य क्षीण झालं, कुणी माणूस जवळ येत नाहीये आणि त्या चंचुलीने पाहिलं. आपल्या भावंडासोबत ती गोकर्ण नावाच्या क्षेत्रावर गेली. अनेक महात्मे लोक तिथं भगवान शंकराची कथा सांगत होते आणि तिला ती कथा श्रवण करायला मिळाली. तेव्हा कथेत महाराज असं सांगत होते का माणसाच्या हातून जे पाप घडलं त्या पापाचे परिणाम 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन पुढे येणार आहे आपल्याला. कोणतं पाप केल्यानंतर कोणतं फळ आपल्याला मिळणार आहे, परिणाम काय भोगायचे, व्यभिचाराचं फळ काय, आणि हे सगळं तिने जेव्हा ऐकलं तेव्हा तिच्या ते जिव्हारी लागलं. तिचा पुण्योदय झाला आणि केलेल्या पापाची घृणा किळस तिला यायला लागली. अंबुला केला जरी धावे मन बुडती, 42 जाती नाक कान, हे तुकाराम महाराजांचे त्या काळातले सिद्धांत आहेत. आणि मग तिने त्या महात्म्यांना नमस्कार केला, सांगितलं महाराज माझ्या हातून अतिशय पापाचरण घडलेलं आहे, मला आता गिल्ट फील होत आहे, माझ्या पापाबद्दल मला किळस यायला लागली आहे, माझ्यावर उपकार करा, माझ्या उद्धाराची व्यवस्था करा महाराज. त्या ऋषीश्वरांनी सांगितलं, हे बघ बाई, आपल्या केलेल्या पाप कर्माबद्दल जर आपल्याला प्रायश्चित्त घ्यावं वाटत असेल तर त्याची इतका चांगला काळ नाही. उद्धवा जेथ अनुताप नाही तेथ माझी कृपा नव्हेची काही. चुकणं माणसाचा स्वभाव आहे, माणूस चुकतो, माणूस हा चुकीचा पुतळाच आहे. पण केलेल्या चुकातून दूर कसं यावं, बाजूला कसं व्हावं, यासाठी आपल्याला पश्चाताप व्हायला पाहिजे. आणि पश्चाताप दग्ध झालेला माणूस पापातून मुक्त होत असतो. अनुतापे दोष जाय न लगता निमिष. काही क्षणात माणसाला जर पश्चाताप असेल तर पाप निघून जातं महाराज. म्हणून माणसाला घृणा यावी आपल्या पापाबद्दल, किळस यावी पापाबद्दल, पश्चाताप दग्ध व्हावा माणूस. आणि अतिशय पश्चाताप दग्ध झालेली ती चंचुला महात्म्यांना सांगते, महाराज माझा उद्धार करा. तेव्हा त्यांनी सांगितलं, तू आता तुझं चित्त शुद्ध करण्याकरता ही शिव महापुराणाची कथा ऐक. एकदा का तुझं चित्त हळूहळू शुद्ध होत गेलं की भगवान शिव तुझ्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कारण माझ्या देवाचा नियम असा आहे, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोची अवधारी, जैसा बुडाला महापुरी नमरतू निघाला. या लागी दुष्कृती जरी झाला अनुताप तीर्थी नाला, न्हावुनी मज आतू आला सर्व भावे. काय माऊलींच्या ओव्या. आपण केलेल्या पापाबद्दल जर पश्चाताप होत असेल तर तो तुमच्या उद्धाराचा मार्ग आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. महात्म्यांना नमस्कार करून तिने सांगितलं, महाराज माझ्यावर कृपा करा. आणि तेव्हा शिव महापुराणाची कथा तिच्या समोर त्या महात्म्यांनी गायली. आणि कैलासावर भगवान शंकराच्या कृपेने तिचं जाणं झालं. तिचा देह जो पडला तो अतिशय कुठल्याही कष्टाने नाही पडला, सहजपणाने तिचा देह पडला आणि कैलासावर पार्वती मातेच्या समवेत ती राहू लागली. व्याभिचार केलेला, पाप केलेलं, पण शिवाची कथा तिला कैलासावर घेऊन गेली. पार्वती मातेच्या सहवासात ती राहू लागली. स्वतःचा उद्धार करून घेतला, पण तिला आठवण आली आपला नवरा कुठे.
बिंदुक नावाचा जो तिचा पती होता तो मरण पावला, त्याचं काय झालं याचा विचार तिला पडला. आणि पार्वती मातेला तिने विचारलं, हे माते, तू जगदंबा आहेस, तू माया आहेस, जगाला निर्माण करणारी आहेस. हे माते, माझा पती कुठे, मला त्याची काळजी वाटते. त्याने ही अतिशय पाप केलंय, त्याचं काय झालंय मला ऐकायचंय. पार्वती मातेने अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि सांगितलं, हे बघ चंचुला, तुझा जो पती आहे बिंदुक नावाचा, तो एका प्रेत युनीत पडलेला आहे. विंध्य नावाच्या पर्वतावर तो प्रेत होऊन फिरतो आहे, कारण केलेलं त्याने कर्म आहे. आणि कर्म हे असे महाराज, ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. माणसाचं कर्म चुकलं, परिणाम त्याचा ठरलेला आहे. इथं आपण शरीर सोडताना काय चिंतन करून सोडलंय त्याच्यावर त्याचा जन्म आधारित आहे. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. प्रेत युनीत पडलेला हा बिंदुक आहे. पार्वतीने जाणलं आणि सांगितलं, तुझा नवरा प्रेत युनीत पडलाय. माते, माझ्याकडून पाप घडलं, पण शिवाची कथा ऐकली, मला आज तुझ्यापर्यंत येण्याचा योग आला. माझ्या पतीच्या उद्धाराकरता काहीतरी कर ना. पार्वतीने सांगितलं, काही काळजी करू नकोस. तेव्हा तुंबरू नावाचा एक गंधर्व बोलावला आणि सांगितलं, विंध्य पर्वतावर त्या प्रेताला, हिच्या पतीला शिवपुराणाची कथा सांगायची. आणि तो तुंबरू नावाचा गंधर्व ती कथा सांगायला तिथं गेला. काय नाव आहे त्याचं? तुंबरू. सकाळी काकड्यात आपण म्हणत असतो. हा, शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी, भक्ताच्या कोटी कवड आडोली पाहताती जगती, कवड आडोली पाहताती जगती. शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी, भक्ताच्या कोटी कवड आडोली पाहताती जगती, कवड आडोली पाहताती जगती. शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या पोटी, भक्ताच्या पोटी कवाड आडोनी पाहताती जगजेठी. नारद तुंबर, हा जो तुंबर आहे ना, हा तुंबरू नावाचा गंधर्व आहे. आणि तो तिथं विंध्य पर्वतावर भगवान शिवाची कथा त्या प्रेताला सांगू लागला. आणि जशी भागवतामध्ये धुंदुकारी नावाचा जो गोकर्णाचा भाऊ आहे, तो प्रेत युनीत पडला होता, त्याच्या उद्धाराकरता गोकर्णाने कथेचं आयोजन केलं. असा मंडप घातला आणि भागवताची कथा सुरू झाली. आणि प्रेत युनीत पडलेला तो धुंदुकारी त्या विळूत बांबूत येऊन बसला. पहिल्या दिवसाची कथा संपली का एक गाठ तुटायची, दुसऱ्या दिवसाची कथा संपली का दुसरी गाठ तुटायची. असं 7 दिवसाची कथा झाली आणि 7 गाठी तुटल्या आणि प्रेत युनीत असलेला तो धुंदुकारी उद्धरून गेला. तसं तुंबरू नावाच्या गंधर्वाने भगवान शिवाची कथा विंध्य पर्वतावर या प्रेताला सांगितली. आणि हा बिंदुक नावाचा ब्राह्मण भगवान शिवाच्या कथेने उद्धरून गेला. हे या शिव महापुराण कथेचं महात्म्य आहे. प्रेत भी मुक्त हो जाते, श्री नारद सनकादिक गाते, श्री शुक जी व्यास से पाते, कथा महिमा सुनाते. श्री शुक जी व्यास से पाते, कथा महिमा सुनाते. श्री शुक जी व्यास से पाते, कथा महिमा सुनाते. श्री शुक जी व्यास से पाते,
या शिवकथेचं महिमान असं आहे का प्रेताला सुद्धा मुक्त करण्याची ताकद या शिवपुराणात आहे. आणि म्हणून सनकादिकांना सूतजी महाराज ही गोड कथा सांगतात. या कथेचं महात्म्य, देवराज ब्राह्मणाचा उद्धार झाला, बिंदुक आणि चंचुलेचा सुद्धा उद्धार करणारी ही शिवपुराण कथा केकत जळगाव नावाच्या गावात आपण आजपासून प्रारंभ करतोय. 7 दिवसापर्यंत या कथेचा आनंद घेऊन आपण खऱ्या अर्थाने उद्धरून जायचंय. ही कथा कशी श्रवण करावी त्याचा विचार सांगत असताना पुराणाने असं सांगितलंय, उत्तम प्रकारचा मुहूर्त पाहावा, एखादं पवित्र तीर्थक्षेत्र पाहावं, मंदिर पाहावं, मंगलमय असं वातावरण असावं आणि अशा पवित्र ठिकाणी एका उच्चासनावर वक्त्याला बसून ही कथा श्रोत्यांनी श्रवण करावी. ज्याला जमेल त्याने उपवास करून कथा श्रवण करावी, ज्याला जमेल त्याला असं सांगितलंय त्यांनी. नसेल जमेल तर जेवण करून का होईना पण आपण कथा श्रवण करा. मनामध्ये पवित्र संकल्प करून 7 दिवस मी ही कथा ऐकेल असा पूर्ण संकल्प करावा. घरातून निघाल्यापासून आपण भगवान शिवाचं भजन करत निघावं. कथेत बसल्यानंतर कोणताही हेवे दावे, मत्सर, तिरस्कार, द्वेष असे मनात विकार न ठेवता आपण ही दिव्य कथा प्रभूची श्रवण करावी. आणि म्हणून सात्विक अन्न सेवन करत राहावं आपण 7 दिवसापर्यंत. तमोगुण उत्पन्न होईल असा कोणताही आहार आपण घेऊ नये. चित्त एकाग्र ठेवावं. एकाग्र चित्त करून आपण कथा श्रवण करावी. घरून येताना आपण आरतीचं ताट, देवासाठी काही फुलं म्हणजे रिकाम्या हाताने येऊ नये असं या कथेचा विचार श्रवण करताना आपल्याला सांगितलंय. व्रताची सुरुवात आणि व्रताची सांगता ही ब्राह्मण देवाच्या हस्ते करावी. वक्ता सदाचारी असावा, त्याचा आचार विचार उच्चार चांगला असावा, अभ्यासपूर्ण पद्धतीने ही कथा लोकांना श्रवण करायला मिळावी असे काही कथेचे नियम आणि कथेचे विचार या ठिकाणी दिलेत. आणि म्हणून अशी ही पवित्र शिव महापुराणाची कथा आपण 7 दिवसापर्यंत ऐकणार आहेत. आज पहिला दिवस आहे, कथेला प्रारंभ झालाय. उद्यापासून आपण शिवाच्या या कथेचा वेगळा आनंद घेणार आहोत. उद्याच्या कथेत आपण या ग्रंथाचा परिचय, भगवान शंकरजींचं सदैव श्रवण स्मरण कसं करावं, भगवान शिवाचं जे शिवलिंग तयार झालं ते नेमकं कसं काय, ब्रह्मदेवाचं आणि विष्णूचं जे भांडण झालं ते नेमकं काय कारण, तेव्हा भगवान शंकरांनी ब्रह्मदेवांना आणि केतकी नावाच्या पुष्पाला जो शाप दिला तो कसा, प्रणव पंचाक्षराचा महिमा नेमका काय आहे, आणि पुण्यतीर्थाचा महिमा, भस्माधारणाचं रहस्य, बिल्वाचं रहस्य वगैरे पुष्कळ कथा आहेत. आपल्याला 3 तासात जेवढा वेळ मिळत राहील, जेवढ्या कथा मला आपल्याला सांगता येतील, कारण सगळं तर शिवपुराण काही सांगून होणार नाहीये. 24,000 श्लोक आहे त्याच्यात. किती? 24,000. आपल्याकडे वेळ आहे एका दिवसाचा 3 तासाचा, 7 दिवस. त्याच्यात जेवढं जास्तीत जास्त आपल्याला शिवपुराण आपल्या पुढ्यात सांगता येईल तेवढं आपण सांगण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सगळेजण चांगलं ऐकणार आहेत म्हणून मला सुद्धा चांगलं सांगायचंय. यानंतर आपण आजच्या या कथेची झाकी बघणार आहोत. भगवान शंकर आणि पार्वती माता त्या बिंदुक आणि चंचुलीला प्रसन्न कसे झालेत त्याची या ठिकाणी झाकी होणार आहे. एक छान भजन, त्याचा आनंद घेणार आहोत. माता माऊल्यांना विनंती आहे, कुणीही लाजायचं नाही. झाकी दर्शन या ठिकाणी झाल्यानंतर, झाकी दर्शन झाल्यानंतर आपण माता माऊलींनी गोल रिंगण करून छान भजनाचा आनंद घ्यायचा आहे. पुरुष मंडळींना सुद्धा ही सूचना आहे, कुणी न लाजता भगवत भजनाचा आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर आरती होईल, त्यानंतर सूचना होतील आणि मगच आपण या ठिकाणी जागा सोडायची आहे प्रसादासाठी. बरोबर बाबा? तोपर्यंत कोणी जागा सोडणार नाहीये. भोले कहने से, शंभु कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. भोले कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. भव से तर जाएगा,
सगळ्यांनी टाळी वाजवायची. भगवान शंकरजी, पार्वती माता, बिंदू आणि चंचुला अतिशय सुंदर झाकी या ठिकाणी विष्णू महाराज यांनी आपल्याला दाखवलेली आहे. आता माता माऊल्यांना विनंती, पुरुष मंडळाला विनंती, आपण सगळ्यांनी उठून उभा राहायचंय आणि या भजनाचा गोड आनंद घ्यायचा. शंभु कहने से, मंगल कहने से, भोले कहने से उतर जाएगा और फिर से उतर जाएगा. इश्क कहने से उतर जाएगा और फिर से उतर जाएगा. महिला मंडळाला विनंती आहे, गोल रिंगण करा. काही लाजू नका, मला माहिती. हा हरी बोल. ए पोरांनो, गोल रिंगण करा.
जय भोलेनाथ. वा वा, सर्वांना खूप खूप धन्यवाद. आरतीचे यजमान पुढे या. निळकंठाचं भजन असल्यामुळे ते निळकंठाकडेच आहे. या कथेला अतिशय सुंदर साऊंड ऑपरेटिंग ज्यांनी दिली आहे त्यांच्यासाठी एकदा छान टाळी वाजवा. रामभाऊ दादा भोकरदनकर, अतिशय सुंदर 7 दिवस त्यांच्याकडून आम्हाला खूप आनंद आपल्याला द्यायचा आहे. तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे. आमच्या सर्व गुणवान महाराज मंडळींना सुद्धा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर तबला वादन, कीबोर्ड वादक, कोरस आणि प्याड झाकी अतिशय सुंदर या ठिकाणी सर्व मंडळी आज पहिल्या दिवसाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. गावकऱ्यांना उद्या सगळ्यांना सूचना आहे का उद्याची आपली जी कथेची वेळ आहे ती बरोबर 12 ते 3 अशी असणार आहे. म्हणून माय माऊल्यांना विनंती आहे, ज्या आल्या नाहीत त्यांना सांगा बाई 7 दिवस जरा ते खुरपण कापूस काय जे असेल ते थोडंसं बाजूला ठेव. कथेला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना जायचंय आणि म्हणून 12च्या आत आपण सर्वांनी या ठिकाणी मंडपमध्ये हजर असलं पाहिजे ही सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी आरती होईल, त्यानंतर सूचना होतील. संसार सारा भुजगे हर सदा सदा वसत हृदय भवानी भवानी सहिता
आरती म्हणायची का? बरोबर. देऊ का देऊ का म्हणतं का? बरं. दरवाजे तिन्ही आरती झालीस काय? तिन्ही कोणकोणत्या? वामन भाऊची ही आरती. बर. हॅलो हॅलो. स्वर द्या मला दादा. वरचा रिटर्न थोडा कमी करा आवाज. करण्याचा आवाज कमी करा. आतला आवाज द्या मला. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा मूर्तिमंत विशेषांचे किशोरा भगवान बाबा
सर्वांनी खाली बसून घ्या. आपल्या पाचोड पोलीस स्टेशनचे साहेब आलेले दर्शनाकरता आरतीला. बसून घ्या. पुरुष मंडळ महिला मंडळ. आता सूचना याच्यानंतर हरिपाठ होईल. हरिपाठ झाले